दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गुरुचरित्र अध्याय 10 श्री गणेशाय नमः। ऐकोणी सिद्धांचे वचन नामदार विनवी जाण गुरुपुरीचे महिमान केवी झाले म्हणत असे मनसी पाद नाही गेले अनेक अवतार झाले विस्तार करुणी सगळे निरोपावे म्हणत असे सिद्ध सांगे नामधार कासी श्री गुरु महिमा काय पुसती अनंत रूपे होती पर्यसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्य कारणासी अवतार झाला पर्यसी राहिला आपण गुप्तवसी दया गुरु क्षेत्रात त्रैमूर्तीचा अवतार त्याचा कोणा नकळे पार निधान तीर्थ गुरुपुर वसे ते गुरुमूर्ती सांगेन दृष्टांत तुझ ऐक वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नामतया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उत्तीर्ण मार्गे उदर भरित प्रति संवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी असा पुढे वर्तमानी उदिमानी घाला तो धनी नवस केला फुले मणी संदर्भावे ब्राह्मणासी उदिमालिया फळासी यात्रेसी येईन तुम्हा पासी सहस्र संख्या ब्राह्मणासी इच्छा भोजन देईन म्हणे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका शतगुणे झाला लाभानिका परमानंदे प्रवर्तला लय लावणे श्रीपाद चरणी यात्रेसी आला तत्क्षणी करावे हा ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन या द्विजवर निघता दे कधी तस्कर कपट रूप होणी संगती कर ते तस्कर निघाले 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ